वर्ध्यामध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळे महायुतीमध्ये आता धुसफूस सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता भाजप स्वबळावर लढणार असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। उमेदवारीसाठी इच्छुकांची यादी वरिष्ठांकडे पाठवली, लवकरच उमेदवारीची घोषणा करण्यात येईल अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली। एखाद्या नगरपालिकेसाठी युतीची मागणी कार्यकर्त्यांनी केली तर विचार करू असंही भोयर यांनी म्हटलंय। वर्धा नगरपालिकेत शिवसेनेनं मागितलेल्या जागा आम्ही देऊ शकत नव्हतो आणि त्यामुळे युती करता आली नाही अशी भूमिका भोयर यांनी स्पष्ट केली। आपल्यासोबत बोलण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहे। भाऊ, काय सांगाल, महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्र स्वबळाचा नारा देणार? वर्धा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 नगरपालिकांकरता निवडणुका या ठिकाणी होणार आहेत आणि 6 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही स्वठिकाणी लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। परंतु अजून अंतिम क्षणापर्यंत जर का एखाद्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी स्थानिक मागणी जर का आली तर निश्चितपणे त्याच्यावर विचार करण्यात। एकूणच वर्धा नगरपालिका असो, हिंगणघाट असो, आर्वी असो, पुलगाव, इथे कशा प्रकारचं समीकरण एकूण असा स्वबळाचा नारा भाजपाकडून देण्यात येणार? निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम देखील सुरू आहे। परंतु अंतिम क्षणापर्यंत जर का पुन्हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एखादा प्रस्ताव आला तर निश्चितपणे त्याच्यावर विचार करण्यात येईल। शिंदेच्या शिवसेनेकडून तुम्हाला प्रस्ताव देण्यात आला होता 33 वर्धा येथील 33 जागा प्लस एक नगरसेवक, त्याबद्दल कशा प्रकारे पाहता? काही तोडगा होऊ शकतो का? नाही, प्रस्ताव म्हणून नव्हता आला, त्यांनी जस्ट चर्चा केली होती आणि चर्चाच्या अंती असं लक्षात आलं की त्यांना जितक्या सीटा त्या ठिकाणी हव्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देऊ शकत नव्हती, त्याच्यामुळे युती करता आली नाही। एकूणच उमेदवारी निश्चिती कधीपर्यंत होणार आहे? उमेदवार निवडीचा फॉर्म्युला काय असणार आहे? आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर व्हावी आणि जे अपेक्षित उमेदवार होते किंवा काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांची यादी वरिष्ठांकडे त्या ठिकाणी पाठविण्यात आलेली आहे। हे वरिष्ठांकडून जशी यादी अंतिम करण्यात येईल तर त्या नावांची घोषणा करण्यात येईल। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।